हो. नमस्कार, मी प्रशांत पवार. हे नवल चव्हाण जामचे, मी पण जामचो. आपली 2024 विधानसभेच्या इलेक्शनचा आज आपण कौल दिलेला जनतेने. ही आपली खरं म्हणजे धनशक्ती आणि जनशक्तीची एक लढाई होती. पण आपलं प्रामाणिकपणे एक मत होतं की आपल्या ज्या येणाऱ्या अडचणी आहेत, जे शेतकऱ्यांच्या असतील, मजुरांच्या असतील किंवा संविधानिक अधिकाराच्या विरोधामधले जे कायदे पास होतात त्याच्या विरोधामध्ये खरं म्हणजे लढाई होती. ही काँग्रेस विरुद्ध BJPची नव्हती. या तळागाळातल्या जनतेची, या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची, या तळागाळातल्या शेतकऱ्यांची. जो शेतकरी या जमिनीमध्ये, या आपल्या काळ्या आईमध्ये एक बीज टाकल्यानंतर 1000 बीज टाकल्यानंतर पण त्याची परिस्थिती आज आत्महत्या करण्यासारखी आहे. या परिस्थितीची आपली लढाई होती. पण जनतेने जो कौल दिलेला आहे त्याचं आपण नक्कीच स्वागत करायला पाहिजे. जे पण आज लोकांच्या आशीर्वादाने निवडून आले त्यांचे अभिनंदन. पण अपेक्षा हीच राहील की त्यांनी याच्या पुढे निवडून आल्यानंतर जनतेच्या हिताचं आणि संविधानिक कायद्याच्या अंमलबजावणी करून जनतेला खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे. ह्यापेक्षा मनापासून मी अपेक्षा करतो की त्यांनी या गोष्टी प्राधान्य ठेवायला पाहिजे. जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिला. शेवटी कोणतरी पडणार आहे, कोणतरी निवडणार होतच. पण मला जनतेला जर सांगायचं म्हटलं की जनता ज्या पद्धतीने या निकालाचा कौल दिला की ही लढाई, मी जसं मगाशी सांगितलं की ही कोणत्या पक्षाची नव्हती, ना काँग्रेस ना BJPची. ही संविधानिक लढाई होती. जो अन्याय अत्याचार होतोय, शेतकरी म्हटल्यावर शेतकरी हा कोणत्या समाजाचा नाही, शेतकरीचा कोणता समाज नाही, कोणता धर्म नाही, कोणती जात नाही. शेतकरी हा शेतकरी, तो खूप राबतोय. मी पण एक शेतकरी आहे, त्यामुळे मी तळागाळाने तो विचार करून सांगू शकतो की ज्या पद्धतीने शेतकरी राबला जातोय, गधड्यासारखी मजुरी करतोय, म्हणजे दाणा टाकल्यापासून तर दाणा काढेपर्यंत दिवस असो रात्र असो प्रामाणिकपणे मेहनत करतोय. त्याच्यामध्ये लाईट आम्हाला शेतकऱ्यांना भेटत नाही पूर्णपणे. त्याच्यामध्ये बिवाऱ्याचा भाव वाढतोय, खतांचा भाव वाढतोय. आणि जेव्हा मी दिवस रात्र करून त्या एक दाण्याचे 1000 दाणा बनवणारे शेतकरी, जेव्हा मार्केटला भाव आम्हाला भेटत नाही, ही लढाई आमची शेतकऱ्यांची होती. आणि त्याच पद्धतीने मजुरांची पण होती. त्याच पद्धतीने संविधानिक त्या कर्मचाऱ्यांची सुद्धा असू शकते, असं माझं व्यक्तिगत मत मला वाटतं. त्यामुळे हा जो कौल दिला, हा लोकांनी ठीक आहे का पैशांच्या मागे दिला किंवा संविधानिक दिला, आज मी सांगू शकत नाही. पण जो पण दिला, मी त्याला प्रामाणिकपणे त्याला स्वीकार करून त्यांना अभिनंदन करेल की तुम्ही आज विजयी झाले. तुमचं अभिनंदन, तुमचं स्वागत. पण प्रामाणिकपणे तुम्ही जनतेसाठी, जनताने तुम्हाला इतकं प्रेम दिलेलं आहे दुसऱ्यांदा, त्या जनतेला प्रामाणिकपणे तुम्ही संविधानिक न्याय देण्याचा प्रयत्न कराल ही अपेक्षा बाळगतो. आणि तुम्ही प्रतिनिधित्व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी असो, मजुरांसाठी असो किंवा कर्मचाऱ्यांसाठी असो, हे तुम्ही निभावणार एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि पुढचे तुमचं वाटचाल तुम्ही प्रामाणिकपणे पार करतील, निभवतील ही अपेक्षा बाळगतो.